अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिणची जागा आघाडीने जिंकली आणि सुजय विखे यांचा देखील पराभव झालाय, तर शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे यांचा देखील पराभव झालाय। पराभव करणारे भाऊसाहेब वागचौरे आपल्या सोबत आहेत। काय आनंद आहे, तुम्ही आता विजयाचा गुलाल घेतलाय। तुमच्या विरोधात खरं तर खूप मोठी ताकद लावली गेली होती, मात्र तरी तुम्ही विजय खेचून आले। जनतेच्या मनामध्ये असलेला आपला माणूस आणि आपल्या माणसाला निवडून येण्याची असलेली प्रबळ अशी भावना, तसाच हे त्याचं प्रतीक आहे। आणि म्हणून जनतेनं ज्या भावनेनं मला निवडलेलं त्याच भावनांना समर्पित राहून भविष्यामध्ये मी जनतेच्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार। शिर्डीच्या विकासाचं काय विजन तुमचं आहे? आता या मतदारसंघामध्ये जे काही मूलभूत प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न असतील, शेती हा प्रमुख आहे, साखर कारखानदारी आहे, या संबंधानं जे काही पाण्याचे प्रमुखता व त्यात चाऱ्या असतील, कालव्यांचे प्रश्न असतील, कालवे रुंदीकरणाचे विषय असतील, या सर्व विषयामध्ये किंवा जे पश्चिमेकडे पाणी वाहून समुद्राला जातं ते इकडे वळवायचं असेल, या भागाला मिळवून द्यायचं असेल, किंवा पाण्याचे नवे उद्भव शोधून ते पाणी इथे आणायचं असेल, शेतीच्या संबंधानं लोकसभेमध्ये तो शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, या दृष्टीने देखील माझे निकराचे प्रयत्न असणार। आपण जर बघितलं तर भाजपने 400 पारचा नारा दिलेला होता, मात्र बघितलं तर 300 पार सुद्धा ते जाऊ शकले नाही। कुठेतरी जनतेने मोदींना किंवा भाजपला नाकारलं। आपल्याला हे जे चित्र स्पष्ट असं दिसतं आहे मतदानावरनं आणि संख्येवरनं, त्याचं विश्लेषण तुम्ही जर सूक्ष्मरित्या केलं तर मला असं वाटतं, मला विचारण्यापेक्षा आपण सर्व जे काही चॅनल मंडळी आहेत, पत्रकारितेमध्ये जेवढी काही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये माणसं आहेत, त्यांनी असंच विश्लेषण करावं आणि जनतेला सांगावं हे काय चाललेलं आहे। नक्कीच आपण बघितलं तर विजयाचा मोठा आनंद भाऊसाहेब वागचौरे यांना आहे। जनतेने ठरवलं होतं आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि माझा विजय झाला असं भाऊसाहेब वागचौरे म्हणतात।